तर आज आपण बनवणार आहोत व्हेरी पॉप्युलर मोमोज। तर ही एक चायनीज फूड आहे आणि चायनीज रेस्टॉरंटमध्ये किंवा चायनीज स्टॉलवरती तुम्हाला मोमोज दिसतील आणि जसे स्टॉलवरती मोमोज बनतात ना तशा पद्धतीनेच आपण घरच्या घरी भरपूर सारे मोमोज बनवणार आहोत आणि यामध्ये घालणारं जे फिलिंग असतं ते सुद्धा कसं बनवायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि काही टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि मोमोजसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची चटणी। तर लाल चटणी सुद्धा आपण दाखवलेली आहे आणि चटणी सुद्धा बनवणं खूप सोपं आहे आणि अगदी मस्त अशी चटणी लागते आणि मोमोज म्हटलं की चटणी तरी पाहिजेच पाहिजे। तर चला मग सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे चटणी करणार आहे आणि चटणी करण्यासाठी मी इकडे लाल असे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या आकाराने कट करायचे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं आलं। तर आलं सुद्धा मी इकडे बारीक बारीक असं कट करून घेत आहे आणि त्यानंतर एक लसणाचा गड्डा सुद्धा मी इकडे घेतलेला आहे आणि लसूण ना पूर्ण सोलायचा नाही, त्याचा वरचा भाग आणि खालचा भाग तितकाच कट करायचा पार्ट आणि त्यानंतर मग आहे तसं लसूण जे आहे चटणीमध्ये घालायचं। तर आता मी इकडे गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये मग टोमॅटो घालायचा आणि लसूण घालायचा आणि आलंसुद्धा घालायचं आणि वरून ना लाल सुकी मिरची घालायची आणि मग त्यानंतर आपण हे जे टोमॅटोची चटणी आहे ती शिजवण्यासाठी ठेवायची। तर शिजवण्यासाठी चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं, लवकर टोमॅटो शिजतात त्यासाठी। तर आता साधारणतः 5 ते 6 मिनिटांमध्ये टोमॅटो चांगले शिजून येतात। तर टोमॅटो शिजले की मग त्यानंतर एक वाटी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि थोडं पाणी घालायचं आणि हे जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे ते आपण या टोमॅटोच्या चटणीमध्ये घालायचं, कारण टोमॅटोच्या चटणीला ना जाडसरपणा येतो त्यासाठी। तर आता हे मिश्रण जर थंड झालं चटणी त्यानंतर मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण थोडंसं किसानचं टोमॅटो केचप घालत आहोत आणि टोमॅटो केचप घातल्यानंतर ना चटणीला आणखीन जास्त छान चव येते। तर आता चटणी जरी आपली झटपट तयार झाली, बघितलातच तुम्ही अगदी सोपी आहे आणि ही चटणी तुम्ही कोणत्याही स्नॅक्ससोबतही खाऊ शकता, खूप छान लागते आणि स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। 15 ते 20 दिवस ही चटणी आरामात टिकते। तर आता काय करायचं, चटणी झाली की मग आपण जे मोमोजमध्ये फिलिंग करणार आहोत मसाला त्याची तयारी करून घ्यायची आणि त्यासाठी मी इकडे अर्धा कोबीज जो आहे तो बारीक बारीक किसवून घेतलेला आहे। बारीक किसणी इकडे मी वापरलेली आहे कारण जो आपण किस करणार आहोत कोबीजचा तो अगदी बारीक बारीक असला पाहिजे त्यासाठी। त्यानंतर मी इकडे एक मोठा गाजरसुद्धा घेतले आणि गाजरसुद्धा आपण बारीक बारीक असं किसवून घेणार आहोत। तर यामध्ये तुम्ही हवं असल्यास आणखीन थोड्या भाज्यासुद्धा घालू शकता, पण मी इकडे कोबीज आणि गाजर तितकंच घातलेलं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं, आपण यामध्ये ना थोडा कांदासुद्धा चिरून घालायचा। तर मी इकडे साधारणतः 1 कांदा चिरलेला आहे आणि कांदासुद्धा अगदी बारीक बारीक चिरायचा, जसा आपण पाणीपुरीसाठी चिरतो ना बारीक त्या पद्धतीनेच अगदी बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आणि मग कांदासुद्धा कोबीज आणि गाजर जे आपण मिश्रण घातलेलं आहे त्यामध्येच कांदासुद्धा घालायचा। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालत आहोत आणि चवीपुरतं मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला रेस्ट करायला ठेवायचं। तर आता कोबीज आणि कांदा त्यानंतर गाजराला पाणी सुटतं तर त्याला रेस्ट करायला ठेवायचं। त्यानंतर मग पीठ मळून घ्यायचं मोमोजसाठी आणि मी इकडे 1.5 वाटी इतकं मैदा घेतलेला आहे आणि या पिठामध्ये काहीच घालायचं नाही, चवीपुरतं मीठ जरासं चिमूटभर घातलात तर चालेल किंवा नाही घातलात तरीही चालेल आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळायचं। तर आता इकडे आपण जसं चपातीला मळतो ना त्या पद्धतीने थोडं घट्ट असं पीठ जे आहे मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ 15 मिनटं भिजत ठेवायचं, रेस्ट करायला ठेवायचं साईडला, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी मी इकडे थोडा कांद्याची पातसुद्धा चिरून घेतले आणि कोथिंबीरसुद्धा थोडी चिरून घेतले आणि आता काय करायचं, जर तुमच्याकडे ढबू मिरची असेल तर ढबू मिरचीसुद्धा यामध्ये घातलात तरीही चालेल। मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हव्या असल्यास कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। तर आता इकडे मी ढबू मिरचीसुद्धा अगदी बारीक बारीक असं चिरून घेत आहे। तर आपण आज व्हेज मोमोज बनवलेला आहे त्यासाठी मी इकडे भरपूर साऱ्या भाज्या घालत आहे
आणि त्यानंतर मग इकडे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे, तुम्ही हवं असल्यास आणखीन एक घेऊ शकता जर तुम्हाला मोमोज तिखट हवे असतील तर. त्यानंतर थोडं लसूण आणि थोडं आलं जे आहे बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, जे कांदा गाजर आणि कोबीचं मिश्रण होतं ना त्यामधलं पाणी काढायचं कपड्याच्या सहाय्याने. हवं असल्यास तुम्ही हाताने सुद्धा पाणी काढू शकता, पण कपड्याने ना सहज पाणी बाहेर येतं. आणि हे पाणी ना टाकायचं नाही, याचं आपण सूप बनवायचं. सूप आता मी ते नंतर बनवेन. आता काय करायचं, जे हे सुकं झालेलं असतं मिश्रण त्यामध्ये संपूर्ण हे चिरून घेतलेले पदार्थ घालायचे, जसे की कांद्याची पात, ढबू मिरची आणि मिरची, आलं लसूण आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर. त्यानंतर मिरीपूड अर्धा चमचा घालायचं किंवा पाव चमचा घालायचं. आणि त्यानंतर मग हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली फिलिंग जी आहे तयार झाली मोमोजची. तर आता पीठ तोपर्यंत चांगलं भिजतं मुरतं. आता काय करायचं, पिठाचे गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आणि जसं आपण पुरीसाठी करतो ना त्या आकाराचेच इकडे गोळे करून घ्यायचे. आणि त्यानंतर मग सुखं पीठ न लावता अशा प्रकारे लाटून घ्यायचं. तर थोडं थोडं लाटण्याला जे आहे पीठ चिकटतं, पण हळुवारपणे आपण अशा प्रकारे गोल गोल असे छोटे छोटे आकाराचे गोळे जे आहेत लाटून घ्यायचे, माली ज्या आहेत लाटून घ्यायच्या. तर मी इकडे सगळ्या माली लाटून घेतलेल्या आहेत. तर आता त्यानंतर काय करायचं, जे आपण फिलिंग तयार करून घेतलेलं आहे ना ते एका एका पुरीवरती अशा प्रकारे ठेवायचं. आणि हवं असल्यास तुम्ही हे फिलिंग जे आहे म्हणजेच मसाला याचा सारणसुद्धा म्हणू शकता, हे जे आहे जास्तसुद्धा घालू शकता किंवा हवं असल्यास कमीसुद्धा घालू शकता, पण मी इकडे थोडं जास्तच भरत आहे. तर आता काय करायचं, जसं आपण मोदक बनवतो ना त्याप्रमाणेच प्लेट्स करत जायचं आणि एक साईडला तितकंच प्लेट करायचं आणि एक साईडला प्लेट करायचं नाही. आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या. तर इकडे बघत आहात तुम्ही, मी अजून एक तुम्हाला मोमोज फोल्ड करून दाखवत आहे. मोमोज बनवायचे खूप सारे शेप आहेत, पण मी इकडे तुम्हाला सर्वात सोपा जो आपण मोदक बनवतो ना त्या आकाराचा इकडे शेप दाखवत आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे मोमोज जे आहेत करून घेते. बघत आहात तुम्ही, छान पदर पडलेले आहेत आपल्या मोमोजना आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसत आहेत. आता काय करायचं, एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि सगळे मोमोज ठेवायचे आणि मोमोजवरती सुद्धा थोडं तेल लावायचं. तर आता तुमच्याकडे जर स्टीमरचं पातेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता काय करायचं, भांड्यामध्ये थोडं पाणी गरम करायचं, त्यावरती चाळण ठेवायची आणि 15 ते 18 मिनिटे याला आपण मीडियम गॅसच्या फ्लेमवरती जे आहे स्टीम करायचं, उकळून घ्यायचं. आणि त्यानंतर मग एक एक मोमोज जे आहेत ते साईडला काढून घ्यायचे. तर आता इकडे तुम्ही बघत आहात मोमोज आपले छान स्टीम झालेले आहेत. आता काय करायचं, यूज अँड थ्रो प्लेट्स घ्यायचे आणि त्यामध्ये एक एक मोमोज ठेवायचा आणि मग काय मस्त अशी चटणी त्याच्यावरती घालायची. बघूनच ना अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि कधी एकदा खाऊ असं होतं. तुम्ही हवं असल्यास ना चटणी वेगळ्या प्रकारची सुद्धा बनवू शकता आणि आतलं जे फिलिंग आहे ते सुद्धा वेगळ्या प्रकारचं बनवू शकता. तिखट फिलिंगसुद्धा बनवू शकता, मी कधीतरी ते सुद्धा दाखवेन तुम्हाला. तर आता मोमोजवरती अशा प्रकारे चटणी घालायची आणि बघत आहात तुम्ही आतलं जे फिलिंग आहे ते सुद्धा मस्त दिसत आहे. आणि अशा पद्धतीने तयार झाले आपले मोमोज. आवडले तर शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईकसुद्धा करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.